नमस्कार. आपले बदलापूरमध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं खूप स्वागत करते. विवाह जुळवणाऱ्या ऍपच्या माध्यमातून ओळख करून एका भामट्याने 47 वर्षीय महिलेची 95,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू. धुळे ते सीएसएमटी एक्सप्रेसमधून प्रवास करताना प्रवाशांसोबत झाल्याच्या वादानंतर एका 72 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित झाला. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे लोहमार्ग पोलिसांचे आवाहन. टिटवाळ्याजवळील दहागाव मध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला तत्काळ अटक केली गेली आहे. मुलींना रिक्षाने शाळेत पाठवताना सावधान. मुंबईत समोर आला एक धक्कादायक प्रकार. एका 15 वर्षीय मुलीला एका रिक्षा चालकाने अयोग्य स्पर्श करण्याचा प्रयत्न. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोलीस आरोपीच्या शोधात. गोठ्यात काम करणाऱ्याला आरोपी बनवण्यासाठी ड्रग्ज ठेवले गेले. मुंबई पोलिसांचं कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद. एक पोलीस उपनिरीक्षक आणि 3 हवालदार या चौघांनाही निलंबित करण्यात आलंय. बदलापूरमधील आंदोलनातील 105 जणांना जामीन. वकील संघटनेचे सहकार्य. वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एका बंद घरात 3 मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली. घोडबंदरसाठी 250, भाईंदरसाठी 600 रुपये रिक्षा चालकांकडून मनमानी भाडे वसुली. मीटर रिक्षा स्टँडपर्यंत प्रवाशांना पोहोचूच देत नाही. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर. नमस्कार.